हे सगळे सिंबल तुम्हाला डोळ्यासमोर सगळे आठवतायत का चेक करा. कारण आपल्याला ते क्लिअरिंगचा आठवलेला अफर्मेशन. डोळ्यासमोर. ठीक आहे. चला, पाणी प्यायचं एक घोटभर, हम्म. पाठीचा ताठ, ध्यानाला बसायचंय, श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. वसुधा सिंबॉल आठवतोय का बघा? तुम्ही फक्त पाहिलात तर बास आहे, तुम्हाला तो काही ड्रॉ करायची गरज नाहीये. फक्त त्याची चित्र तुमच्या इमेज डोळ्यासमोर आठव. आली पाहिजे. ओके. डोळे बंद. ओके. लक्ष श्वासावर केंद्रित करायचंय. आज आपण सगळे सिंबल आपल्याशी अट्यून करून घेणार आहोत. सगळ्या मणिरेखीच्या सिंबॉलची आपण ऊर्जा ग्रहण करणार आहोत, ऍक्टिव्हेशन करणार आहोत. श्वासावर लक्ष द्यायचंय. प्रत्येक येणारा श्वास आणि जाणारा श्वास पाहायचा आहे. आपल्या ईश्वर गुरूंना समोर बघायचंय. माता लक्ष्मीला समोर बघायचंय. कुबेर देवतांना समोर बघायचंय. सर्वांना नमस्कार करायचा आहे, आशीर्वाद घ्यायचा आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करा की माझ्या आयुष्यात कायम समृद्धी नांदत आहे आणि ती अशीच नांदत राहू दे, अशी प्रार्थना माता लक्ष्मीला करायची. ईश्वर गुरूंना सांगायचंय, मी आज नवीन ऊर्जेशी जोडली जात आहे आणि ती ऊर्जा मी स्वतःसाठी आणि इतरांच्यासाठी वापरणार आहे. तरी ती वापरण्याची संधी तुम्ही मला दिली, त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. तुमचे आशीर्वाद मला द्या. हात जोडायचे, नमस्कार करा ईश्वर गुरूंना, माता लक्ष्मीला, कुबेर देवतांना नमस्कार करायचे. डॉक्टर निका असू, स्टेफनी ब्रेन यांचेही आभार. दिव्य एंजल्सची आठवण करायची आहे, दिव्य एंजल्सना बोलवायचंय. आर्च एंजल मायकल, आर्च एंजल रफाएल, मी ज्या ऊर्जा ग्रहण करणार आहे त्यासाठी मला मदत करायला तुम्ही इथे उपस्थित राहा. तुमच्या ईश्वर गुरूंना तुमच्या पाठीशी उभारलेलं बघायचंय. हात आकाशाकडे करायचे आहेत. दोन्ही हात आकाशाकडे करा आणि ऊर्जेला आवाहन करा. हे दिव्य रेकी शक्ती प्रवाहित हो, माझ्या हातामध्ये प्रवेश करत आहे, अशी कल्पना करायची. मणिरेखीला आवाहन करायचंय. एंजल्सला आवाहन करायचंय. आणि ती ऊर्जा, दिव्य रेखीची ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे आणि हातामध्ये प्रवेश करत आहे, अशी कल्पना करायची. अनुभव करा की दिव्य रेखी शक्ती, ती दिव्य मणिरेखीची ऊर्जा तुमचे शरीर, मन, सात चक्र यांच्याशी कनेक्ट होत आहे. हात मांडीवर ठेवायचे. मी या सर्व ऊर्जा ग्रहण करत आहे आणि या ऊर्जांचा स्वीकार करत आहे, असा भाव मनामध्ये ठेवायचा आहे. हाताचे तळवे आकाशाकडे करायचे आहेत. मनाला स्थिर करायचंय, मनातल्या विचारांना शांत करायचंय, थांबवायचंय. आणि एखादा विचार जरी मनात आला तरी त्याला थांबवून ठेवा. त्याच्याकडे द्रष्टा म्हणून पहा, त्याच्यावर विचार वाढवू नका. जितकं तुम्ही मनाला स्थिर कराल तेवढा त्या ऊर्जांचा तुम्ही चांगला अनुभव घेऊ शकाल. प्रत्येक ऊर्जेचा तुम्हाला चांगला अनुभव येईल आणि तुम्ही त्या ग्रहण कराल. आता तुम्हाला कल्पना करायची आहे, एका सुवर्ण वृक्षाची कल्पना करा. त्या सुवर्ण वृक्षाच्या खाली तुम्ही बसलेले आहात.
ज्याप्रमाणे वडाच्या झाडाला भरपूर पारंब्या असतात, त्याप्रमाणे हा दिव्य वृक्ष तुम्हाला बघायचा आहे. सोनेरी कलर तुम्हाला त्याचा पाहायचा आहे. हे झाड तुम्हाला खूप मोठं इमॅजिन करायचंय. त्या झाडाखाली तुम्ही ध्यानस्थ बसलेले आहात. त्या समृद्धीच्या दिव्य झाडाखाली तुम्ही बसलेले आहात. दोन्ही तुमचे हात मांडीवर आहेत. तळहात आकाशाकडे आहे. आणि आता आपण सर्व ऊर्जा शरीर, मन आणि 7 चक्र यामध्ये ग्रहण करणार आहोत. आता तुम्ही झाडाकडे पाहाल तर तुम्हाला दिसेल की त्या झाडाला निरनिराळे चिन्ह लागलेली आहेत. त्यामध्ये डॉलर असेल, युरो असेल, सोन्याची बिस्किटं असतील, रुपीज असेल. हे सर्व सिम्बल्स तुम्हाला तिथे दिसतील. त्या गोल्डन ट्रीला बघायचंय आणि त्याच्या त्या डॉलर सिम्बॉल तुमच्या क्राउन चक्रावर येतोय. त्याला क्राउन चक्रावर ग्रहण करायचंय. त्या डॉलर सिम्बॉलला तुम्ही तुमच्या क्राउन चक्रावर ग्रहण करत आहात आणि 3 वेळा म्हणायचंय मनातल्या मनात डॉलर, डॉलर, डॉलर आणि ती ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये ग्रहण होत आहे, येत आहे. संपूर्ण शरीर, 7 चक्र आणि ऑरा या डॉलरच्या ऊर्जानी ऍक्टिव्हेट होत आहे. संपूर्ण ऑरा या डॉलरच्या ऊर्जानी सोनेरी झालेला आहे. हा दिव्य प्रकाश समृद्धी निर्माण करत आहे. या दिव्य समृद्धीच्या ऊर्जा आपण पाहत आहोत. आता युरोचा सिम्बॉल पहा. तो तुमच्या क्राउन चक्रावर येत आहे. 7 चक्रांवर तो त्याची ऊर्जा देत आहे. रुपीजचा सिम्बॉल बघायचा आहे. तोही तुमच्या क्राउन चक्रावर येत आहे आणि तुम्हाला तुमच्या 7 चक्रांवर तो त्याची ऊर्जा देत आहे. शरीर, मन, 7 चक्र आणि ऑरा हा डॉलर, रुपीज, युरो या सर्व सिम्बल्सनी प्रकाशित केलेला आहे. तुम्हाला ऊर्जा दिलेली आहे. आता एक दिव्य पिरॅमिड बघायचा आहे. एक दिव्य पिरॅमिड तिथे प्रगट झालेला आहे. तो पिरॅमिड तुम्ही पहा. समृद्धीच्या ऊर्जा तुमच्यापर्यंत येण्यामधल्या सर्व अडचणी हा पिरॅमिड काढून टाकत आहे. तो पिरॅमिड स्पिन होतोय, जोरात फिरतोय आणि तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी येण्यामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या तो पिरॅमिड काढून टाकत आहे. सर्व अडचणींना समोर आला आणि त्या पिरॅमिडमध्ये त्या विलीन होत आहेत, निघून जात आहेत. तुमच्या आयुष्यातून दूर निघून जात आहेत. जीवनातला प्रत्येक क्षण आपण त्या दिव्य समृद्धी तुम्हाला अनुभवत आहे. या मनी ट्री मधील युरो, रुपीज हे सिम्बल्स आता तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी आणणार आहे. सकारात्मक ऊर्जा ऍक्टिव्हेट करत आहेत आणि नकारात्मक ऊर्जा त्या पिरॅमिडने शोषून घेतलेल्या आहेत. आणि आपण त्या पिरॅमिडला स्पिन होताना पाहत आहोत. आता मनीरेकीचा क्लिन्झिंग सिम्बॉल बघायचा आहे. काही नकारात्मकता असेल तर अजूनही तो सिम्बॉल तुमच्या ऑरामध्ये, मनामध्ये जी काही नकारात्मकता असेल तो सिम्बॉल तो काढून टाकत आहे. आणि त्या नकारात्मकतेच्या क्लिअरिंगचा जो सिम्बॉल आहे त्याला तुम्ही तुमच्या ऊर्जांमध्ये समाविष्ट करून घ्यायचा आहे. तो तुमच्या ऊर्जामध्ये तुमच्या हातावर
पाहायचंय. सगळे सिम्बल्स तुमचा क्राऊन चक्र आणि क्राऊन चक्र आणि साती चक्रावर ऍक्टिव्हेट होऊन तुमच्या पाम चक्रावर ऍक्टिव्हेट होत आहेत. तुम्ही क्लिअरिंगचा सिम्बॉल बघत आहात, क्लिन्झिंगचा सिम्बॉल बघत आहात, की जो नकारात्मकता काढून टाकण्यासाठी उपयुक्त असतो. आत्मविश्वासाच्या ऊर्जा या तुमच्या ऑरामध्ये प्रवेश करतायत, कारण क्लिन्झिंग सिम्बॉलने तुमच्या अडचणी दूर केलेल्या आहेत. आता दिव्य ऍक्टिवेशनचा सिम्बॉल जो अफर्मेशन सिम्बॉल आहे, ज्याला इन्फिनिटी सिम्बॉल म्हणतात, 2 सर्कल आणि त्याच्यामध्ये 2 रेषा, हा सिम्बॉल तुम्हाला समोर पाहायचा आहे. हे चिन्ह तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे आणि तुम्ही स्वतःसारख्याच दुसऱ्यांच्याही आयुष्यामध्ये आनंद आणण्यासाठी एक माध्यम बनणार आहात. असा हा दिव्य इन्फिनिटीचा सिम्बॉल समोर पाहायचा आहे. हा सिम्बॉल त्याची ऊर्जा तुम्हाला देतोय. मनातली कोणतीही इच्छा ज्या वेळेला आपण बोलू त्यावेळेला ह्या दिव्य सिम्बॉलला समोर पाहायचंय. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी हा सिम्बॉल तुम्हाला मदत करतो. आता स्प्रिंग सिम्बॉल पाहायचा आहे. ग्रँड मास्टरचा सिम्बॉल समोर पाहायचा आहे. तुम्ही एका वर्षामध्ये जे जे तुम्हाला हवंय ते ते तुम्ही पाहणार आहात, डोळ्यासमोर आणणार आहात. हे सगळं तुम्ही डोळ्यासमोर बघा, की जे जे तुम्ही एक वर्षामध्ये करणार आहात ते ते सर्व तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर पहा. किती पैसा पाहिजे, कोणत्या वस्तू पाहिजे, हे सर्व काही पाहायचंय. हा सिम्बॉल व्हिज्युअलाइज करा आणि स्प्रिंगला दाबून ज्याप्रमाणे प्रेशर देऊन सोडल्यावर जशी ती स्प्रिंग उंच जाते त्याप्रमाणे समृद्धी तुमच्या आयुष्यात येत आहे. तुम्हाला हवा त्यापेक्षाही अधिक पैसा तुमच्या आयुष्यात येत आहे. ह्याचा अनुभव करा. परत एकदा सर्व सिम्बॉल तुमच्या क्राऊन चक्रावर, 7 चक्रांवर, तुमच्या पाम चक्रावर पाहायचे. या सर्व चिन्हांची ऊर्जा तुमच्या ऑरामध्ये पाहायची आहे. तो जो स्प्रिंगचा सिम्बॉल आहे तो पुन्हा एकदा पहा. ती स्प्रिंग उंच आकाशात चालली आणि त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यातली समृद्धी वाढत जातील. तुमच्या सर्व अडचणी दूर होऊन आपल्याला प्रगतीचा मार्ग, यशाचा मार्ग खुला होतोय. आता त्या दिव्य गोल्डन ट्रीचा प्रकाश पहा. तो प्रकाश वाढलेला आहे. त्याची आभा अजूनच सुंदर गोल्डन कलरची झालेली आहे. आणि याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातली प्रत्येक ऊर्जा ही ऍक्टिव्हेट झालेली आहे. तुमचं आयुष्य समृद्ध झालेलं आहे. आज तुम्ही दुसऱ्याला या ऊर्जा देण्यासाठी तयार झालेले आहात.
आणि ह्या डॉलर, रुपीज, युरो, इन्फिनिटी, ॲफर्मेशन, क्लिन्झिंग हे सर्व सिम्बॉल तुमच्या आयुष्यात येऊन तुम्ही स्वतःच आणि दुसऱ्याचं आयुष्य समृद्ध करणार आहात. पुन्हा समोर कुबेर देवता, माता लक्ष्मी, आपले ईश्वर गुरु, स्टेफनी ब्रेल, हे सर्वांना पहा. माता लक्ष्मीला नमस्कार करा, कुबेर भगवानांना नमस्कार करा. सर्वांना धन्यवाद म्हणायचंय. स्टेफनी ब्रेल यांना धन्यवाद म्हणायचंय. आर्च एंजल मायकल, आर्च एंजल रफायल ह्यांना धन्यवाद म्हणायचंय. सर्वांना धन्यवाद म्हणून, थँक्यू म्हणून परत यायचंय. आपल्या आभा मंडलाला अनुभवायचंय. सर्व सुख आपल्या आयुष्यात येत आहेत, त्यामुळं आपल्या ऑरामध्ये जो काही आनंद भरून गेलेला आहे, जी प्रसन्नता आलेली आहे, ती अनुभवायची आहे. सावकाश श्वासावर यायचंय. हातांचं घर्षण करायचंय. सावकाश परत या. हातांची तळवे डोळ्यांवर ठेवायची आहे आणि सावकाश डोळे उघडायचे. नॉर्मल व्हायचंय. थोडस पाणी पिऊन घ्या. सगळे सिम्बल दिसले का? ओके, सगळ्याचे अनुभव आले. गोल्डन ट्री कसा दिसला शुभांगी? माईक थांब जरा, एक मिनिट. हा. एकदम उंच गेलेला आहे गोल्डन, एकदम आकाशात गेलेला आहे. आणि आता तो खाली असा त्याच्या खाली मी बसलेली आहे आणि त्याच्या प्रकाशात बसलेले आहे. त्याच्या गोल्डन अशा तोरंब्या खाली आहेत आणि त्या सगळे सुंदर एक डार्क गोल्डन याच्यामध्ये निवांत शांत ठिकाणी बसलेली. म्हणजे तुला जाणवलं पूजा मॅडम मधनं हम्म. त्यांचं कनेक्शन गेलेलं. आणि दोन मग त्यांना काही. ठीक आहे, पण सगळे सिम्बल्स हातावर आले. सिम्बल व्हायब्रेशन पण होत होते. हम्म. हो, परत हे केले का सिम्बल? सगळे आले. क्लिअरिंगचा आठवला. सिम्बल ह्याचा डायमंड रुपी हे सगळे आठवले. तो क्रॉस मध्ये असा असा काढायचा होता ते पटकन नाही आठवला. काय म्हणतात त्याला, कुठला तो रुपीचा ह्याचा तो बॅक साइड आहे ना आपला मनी रेकीतल्या, तो पटकन आठवला. मग मला बाकी क्लिअरिंगचा आठवला, ग्रँड मास्टरचा आठवला, परमिशनचा आठवला. ते ह्याचा नाही आठवला पटकन. तो इन्फिनिटी. झिगझॅग काढत होता, स्ट्रेट क्रॉस. हा, इन्फिनिटीचा पण आठवला. नाही, इन्फिनिटीचा सिम्बॉल तर दोन गोल काढायचे आणि दोन लाईन मारायचे. तो पण आठवला, फक्त तो आपला कार्डच्या मागे नाही का, तो काय म्हणतात, तो अबंडन्सचा सिम्बॉल आहे ना तो. कार्डच्या मागचा तो क्रॉस ग्रीन ग्रीन पेन आहे तो. कार्डच्या मागचा कुठला तुला आठवला नाही? नाही, तुला सगळे पहिल्यांदा तेवढे पाठ तेवढे डॉलर युरो आणि मी वरती तेवढेच सांगितलेले, मी दुसरे नाही सांगितले कुठले. एक मिनिट थांब. हा.
हा बघ वरती पर्यंत ते पाठवलेस का नाही तो चार. नाही, लक्ष्मीचा आहे तो. हा लक्ष्मी आणि गणेश आहे. हे नाही, हे तर काय झिबू सिम्बॉल काय ऍक्टिव्हेट करावे लागत नाही, ते तुम्ही डायरेक्टली युज करू शकता कारण सांगितलेलं असते त्याप्रमाणे. एक मिनिट. हा, नाही स्क्रीन स्क्रीन दिसत नाहीये. नाही. पण मी शेअरिंग केलेली आहे. तुझं नेट स्पीड कमी आहे वाटतं. आहे. तुझं नेटचं स्पीड कमी आहे. ओके. अरे सकाळपासून अगं नेट नव्हतं. नाही नाही, नेटचं तर स्पीड मध्येच कमी आहे काय तुझ्या. झालं? हो का? हे हे दोन्ही सिम्बॉल हे अबंडन्सचे सिम्बॉल आहेत, की हे तर झिबू सिम्बॉल्स आहेत. हे अबंडन्सचे. हे तुम्ही स्वतःही वापरू शकता, दुसऱ्यांनाही देऊ शकता. आणि ह्याच्यातला हा जो सिम्बॉल आहे हा ग्रॅटिट्यूडचा सिम्बॉल आहे. आम्ही डबल लीव करून परत एक करते आता झाली दोनशे. ओके ओके. बंद केलीस तर त्या स्क्रीनशॉट. हा, मी स्क्रीन तू 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 हे कर बघू, लिव्ह करून परत जॉईन कर. तुझं नेट हे होतंय का, जम्प होतोय? हा दिसली हा. ओके. आता आपण अट्युनमेंट प्रोसेस बघूया. तर ज्या वेळेला हम्म. तुम्हाला अट्युनमेंट द्यायची असते, ज्या वेळेला तुम्हाला अट्युनमेंट द्यायची आहे कुठल्याही व्यक्तीला, तर ज्या रेकीमध्ये जी हम्म. अट्युनमेंट दिली जाते ती अट्युनमेंट पूर्णपणे वेगळी असते आणि मनी रेकीमध्ये जी दिली जाते ती पूर्णपणे वेगळी असते. तर ज्या वेळेला जर कोणी रेकी शिकलेलं नसेल तर त्यांनी अट्युनमेंट देत असताना स्वतःच्या ईश्वर गुरूंना नमस्कार करायचा आहे आणि मग त्या व्यक्तीला अट्युनमेंट द्यायला सुरू करायचं आहे. की कल्पना करायची, पूर्ण धूप लावायचा आपल्या पूर्ण घरामध्ये, ज्या रूम मध्ये तुम्ही अट्युनमेंट देणार आहात समज शांत बस ना. त्यामध्ये, त्या त्या रूम मध्ये तुम्ही पूर्णपणे धूप फिरवायचा. त्या रूमची पूर्ण एनर्जी क्लिअर झालेली आहे, सकारात्मक झालेली आहे अशी भावना मनात करायची. ईश्वर गुरूंना प्रार्थना करायची की मी जी ही अट्युनमेंट देणार आहे ती व्यवस्थित पार पडावी, आणि ह्याची अशी प्रार्थना करून तुम्ही अट्युनमेंट द्यायला सुरुवात करायची. पण जर कोणी रेकी साधक असेल तर तुम्हाला डबल चौकुरे टाकून पूर्ण रूमची एनर्जी क्लिअर करून तुम्हाला तिथे तुमच्याकडे जो ब्लॅक पिरॅमिड असेल तो ब्लॅक पिरॅमिड ठेवायचा आहे. तुमच्याकडे तुमच्या प्रोटेक्शनसाठी जे काही ब्रेसलेट असेल काय असेल ते तुम्हाला स्वतःसाठी यूज करायचं आहे. आणि मग तुम्हाला अट्युनमेंटसाठी बसायचंय. कुणीही असू दे, तुम्ही रेकीचे साधक असाल नसाल, तुम्ही जी रोजची साधना करता, सेल्फ सेल्फ हिलिंग असू दे किंवा ऍक्टिव्हेशन असू दे, हे दोन्ही तुम्हाला अट्युनमेंट द्यायच्या अगोदर करायचंय. स्वतः ऍक्टिव्हेशन केल्याशिवाय तुम्ही दुसऱ्याला अट्युनमेंट देऊ शकत नाही. तर ते करायचंय आणि त्याच्यानंतर तुम्ही रूम मध्ये ओम उच्चारांची ऑडिओ चालू ठेवू शकता. जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल ते तुम्ही करू शकता. पण फक्त काय, ऍक्टिव्हेशन इम्पॉर्टंट आहे. त्या व्यक्तीला व्यवस्थित, जर तुम्ही ऑफलाईन अट्युनमेंट देत असाल तर पायाखाली चादर सतरंजी हंतरून त्याच्यावर तुम्ही त्या व्यक्तीला बसवा. आणि जर तुम्ही ऑनलाईन देत असाल तर समोर त्या व्यक्ती तुम्हाला ती दिसली पाहिजे, तिचा व्हिडिओ बंद नाही पाहिजे, चालू पाहिजे. हे लक्षात आलं? तर त्याच्यानंतर काय करायचं, आता आपण रूम क्लीन करून झाली, ईश्वर गुरूंचा आशीर्वाद घेऊन झाला. एंजल्सना बोलवायचं, एंजल्सला कॉल करायचं, आर्च मायकल एंजल आणि आर्च रफायल एंजलला प्रार्थना करायची की मी ज्या काही ऊर्जा देणार आहे त्या समोरच्या व्यक्तीला, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यास मला मदत करा, ही प्रार्थना करायची. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीच्या क्राऊन चक्रावर लेवल 1 ला तुम्ही फक्त डॉलर सिम्बॉल देणार आहात. पहिला क्राऊन चक्रावर डॉलर सिम्बॉल टाकायचा. ह्याच्यामध्ये रेकी सारखी लेंदी प्रोसेस नाहीये, तुम्हाला फक्त तो तुम्ही इमॅजिन केलात तरी सुद्धा तो पुढच्यापर्यंत जातो. किंवा तुम्ही जर का एनर्जी बॉल तयार केला आणि त्या एनर्जी बॉल मधून तुम्ही पुढच्या व्यक्तीला डॉलर सिम्बॉल दिला तरी तो पोचतो. ज्याला रेकी येत नाही
त्याने ईश्वर गुरूंना समोर ठेवून हे काम करायचंय. ज्यांना रेकी येते त्यांनी मग चौकुरे पहिल्यांदा होनशा जेशुनेन वापरायचा आहे, संपर्क करायचा आहे, दोघांच्यातला कनेक्शन करायचंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला चौकुरे टाकायचा आहे आणि मग डॉलर वापरायचा आहे. पुन्हा चौकुरे टाकून 2 चौकुरे टाका आणि ती एनर्जी तिथं स्टेबल करायची आहे, स्थिर करायची आहे. आणि मग तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही अजून एक हे एवढं केलं तर बास असतं मणिरेखीमध्ये. पण जर का तुम्हाला अजून त्याच्या जर का आपण ह्याच्यावर अनाहत चक्रावर, विशुद्धी चक्रावर, आज्ञा चक्रावर जर तुम्हाला टाकणं शक्य असेल तर तुम्ही टाकू शकता. अदरवाईज टाकायची गरज नाहीये. तुम्ही फक्त क्राऊन चक्रावर बघितलात तर ती एनर्जी तिथपर्यंत पोचते. मणिरेखीच्या अट्युनमेंटला गरज नसते ह्या सगळ्या गोष्टींची. तुम्ही फक्त तुमच्या इंटेन्शनवर ती काम करत असते. तर तुम्ही रेकीमध्ये आपल्याला अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र सगळ्यावर सिम्बॉल द्यावे लागतात. ह्याच्यात गरज नाहीये. पण काही काही लोक मणिरेखीमध्ये जे कोणी ग्रँडमास्टर घेतात त्या काही काही लोक हे त्यांच्या पूर्ण 7 चक्रांवर ते सिम्बॉल्स काढतात. आपण काय करतो, अट्युनमेंट ज्या वेळेला त्यांच्याकडून करून घेणारे, ऍक्टिव्हेशन करून घेणारे, त्यावेळेला त्यांना आपण त्यांच्या 7 चक्रांवर डॉलर काढायला लावतो. लक्षात घ्या, हा फरक आहे. आपण ज्यावेळेला त्यांना ऍक्टिव्हेशन करून घेतो त्यावेळेला तुम्हाला त्यांचं मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र या सगळ्यावर तुम्हाला त्याला डॉलर काढायला लावायचंय. आणि मग तो हातावर तुम्ही डॉलर काढून तो ऍक्टिव्हेशन करून घ्यायचंय त्याच्याकडनं. ओके. तर हे झालं ऍक्टिव्हेशन प्रोसेस. याच्यामध्ये ही लेवल 1 ची झाली. असंच तुम्ही लेवल 2 चं पण करायचंय. सगळं तयारी करून घ्यायची. त्यावेळेला तुम्हाला युरो, रुपीज हे सिम्बॉल्स त्याला द्यायचे. इन्फिनिटीचा सिम्बॉल द्यायचा आहे. पिरॅमिड हा इमॅजिन करायचा आहे. पिरॅमिड द्यावा लागत नाही तुम्हाला, तो इमॅजिन करायचा की तो त्याच्या क्राऊन चक्रावर आहे आणि पिरॅमिड आदल्या दिवशी त्या पिरॅमिडनं तुम्ही त्याची सगळी निगेटिव्हिटी काढून घ्यायची. तुम्ही अश्विनी डबल एकदा सांगशील एक 5 मिनिटं मागं, कारण की नीट गेले होतं परत जॉईन झाले. हा हे रेकॉर्डिंग येईल ना पूर्ण. तुझं कुठलं राहिलं बर, लेवल 1? एक 5 मिनिटं मागं गेली तू. ओके. सिम्बॉल टाकायचं, हा, ते चक्कोरे सिम्बॉल टाकून टाकायचा टाकायचा. हा, चौकुरे टाकायचा. नाही, पहिला होनशा जेशुनेनं कनेक्शन करून घ्यायचं, मग चौकुरे टाकायचा, मग डॉलर टाकायचा. डॉलर नंतर तुम्ही काय टाकाल, अजून एक चौकुरे टाकून, परत अजून एक चौकुरे टाकून तुम्ही ती ऊर्जा तिथे स्थिर होत आहे असं इंटेन्शन द्यायचंय. तुम्ही त्यावेळेला तिथं म्हणायचं की ती ऊर्जा तिथे स्थिर होत आहे. तुम्ही पाहत असाल तर तो सिम्बॉल त्याच्या क्राऊन चक्रावर आलेला आहे हे तुम्हाला इमॅजिन करायचंय. ऑनलाईन मध्ये. ऑफलाईन मध्ये असाल तर तुम्ही डायरेक्टली तुमच्याकडे पेन्सिल असते तर त्या पेन्सिलनं तुम्ही त्याच्या क्राऊन चक्रावर डायरेक्टली ते सिम्बॉल ड्रॉ करू शकता. काही जण ग्रँडमास्टर मध्ये काय करतात की ते पूर्ण त्या जो कोणी त्यांचा क्लायंट असेल त्याच्या पूर्ण चक्रांवर हे सिम्बल्स काढतात. म्हणजे डॉलर प्रत्येक चक्रावर काढला जातो. तसं करायची गरज नाहीये. तुम्ही फक्त क्राऊन चक्रावर इमॅजिन करा आणि मग तुम्ही ज्या वेळेला ऍक्टिव्हेशन करायचं असेल त्यावेळेला तुम्ही त्याच्या पाम चक्रावर, क्राऊन चक्रावर, पूर्ण ऑरावर, 7 चक्रांवर तुम्हाला तो डॉलर त्याला काढायला लावायचा त्या व्यक्तीला. हवेमध्ये आपण डॉलर काढतो ना, असा त्यानं मूलाधारवर काढायचा, परत ह्याच्यावर स्वादिष्ठांवर काढायचा, मणिपूरवर काढायचा, अनाहतवर काढायचा, विशुद्धीवर काढायचा, आज्ञाचक्रावर काढायचा आणि क्राऊन चक्रावर काढायचा. हे ऍक्टिव्हेशन करून घ्यायचं. परत नंतर सेकंड लेवलला काय करतो आपण, सेकंड लेवलला ज्या वेळेला तुम्ही अट्युनमेंट देता त्यावेळेला पुन्हा रूम चार्ज करून घ्यायची. तुम्ही रेकीचे साधक असाल तर तुम्ही पूर्ण सगळं चौकुरे टाकून सगळं रूम क्लीन करून, ऑफलाईन असेल तर त्याला व्यवस्थित बसायची त्याची सोय करून, उदबत्ती लावायचं, धूप लावायचं, ओंकार लावायला लावले तरी बेटर आहे. ओंकार लावा, चांगलं वाटतं. ज्यावेळेला तुम्ही अट्युनमेंट देता त्यावेळेला जर ओमचा ध्वनी मागं चालू असेल तर छान वाटतं. जमत नसेल तर इट्स ओके. त्याला मनातल्या मनात त्या व्यक्तीला ओंकार म्हणायला लावा. आणि म्हणजे तो ज्या वेळेला व्यक्ती ओंकार म्हणायला सुरू करेल त्यावेळेला काय होईल, त्याचं मन ऑटोमॅटिकली शांत व्हायला सुरुवात होईल. त्याच्या मनातले विचार कमी होतील आणि त्याला तुम्ही जी ऊर्जा त्याच्यापर्यंत पोहोचवणार आहात ती लवकर पोहोचेल. आलं लक्षात हे सगळ्यांना? आता दुसऱ्या लेवलला तुम्ही काय देणार आहे, युरो देणार आहे, रुपीज देणार आहात,
आणि काय देणार आहात, मॅनिफेस्टेशन देणार आहात आणि पिरॅमिडनं आदल्या दिवशी त्याची पूर्ण निगेटिव्हिटी काढणार आहात. आणि तुम्ही इमॅजिन करणार आहे अट्युनमेंट देताना की त्याच्याकडे ती ती पिरॅमिडची ऊर्जा आहे, म्हणजे तो दुसऱ्याकडून निगेटिव्हिटी काढून घेऊ शकतो त्याचा उपयोग करून. आलं लक्षात? ज्या वेळेला तुम्ही ग्रँडमास्टरला जाता, थर्ड लेवलला, मास्टर लेवलला जाता मणिरेकीच्या, त्यावेळेला तुम्हाला, ज्या वेळेला तुम्ही अट्युनमेंट देता, ती प्रोसेस थोडीशी लेंदी असते, कारण आपण ती ग्रँड मास्टरची अट्युनमेंट देत असतो. तर त्यावेळेला मात्र तुम्ही काय करायचं, ही क्लिनिंगची पहिली जी प्रोसेस असेल, रूम सकारात्मक करायची, पॉझिटिव्ह करायची, धूप लावायची, स्वतःही आंघोळ करून बसायचं, त्यांना पण आंघोळ करून व्यवस्थित बसायला सांगायचं, त्यांना शांत शांत ठिकाणी बसायला सांगायचं. हे सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला परत ती प्रोसेस करायची आहे. परत क्राऊन चक्रावर मी जी ग्रँड मास्टरची प्रोसेस केली ती मी तुम्हाला एक्सप्लेन करते. की मी पहिल्यांदा बसायला सांगितलं, तुम्हाला ओंकार म्हणायला सांगितलं, तुमच्या क्राऊन चक्रावर पण मी सिंबल काढले. पहिल्यांदा मी तुमची निगेटिव्हिटी काढली ब्लॅक पेन्सिल, अँटी क्लॉकवाईज फिरवून मी तुमची निगेटिव्हिटी काढून घेतली, कारण मी प्रत्येकीला वेगवेगळे अट्युनमेंट दिले. बरोबर आहे? तर पहिल्यांदा मी काय केलं, तुम्हाला डोळे झाकून बसायला सांगते त्यावेळेला मी काय केलं, निगेटिव्हिटी काढून घेतली. होनशा जयशोनेनं तुमच्याशी संपर्क साधला, कारण तुम्ही माझ्याकडे ऑनलाईन होतात. तर मी पूर्ण काढून घेतली. त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही शांत बसा, हात जोडून ईश्वर गुरूंना प्रार्थना करून झाल्यावर तुम्हाला हात मांडीवर ठेवून बसायला सांगितलं. त्यानंतर तुमच्या क्राऊन चक्रावर पुन्हा तो डॉलर, मी चौकुरे, डॉलर, चौकुरे, पूर्ण पहिली जी आपण पहिल्या ह्याच्यात जी प्रोसेस केलेली होती ती प्रोसेस केली. तुमच्या हातांना पण मी त्यावेळेला समोर कप केले आणि तुमच्या हातांना पण मी चौकुरे, डॉलर, चौकुरे दिले. बरोबर आहे? ज्या वेळेला हाताला कप करून, तुम्ही ह्याच्यात शिकलाय ना कप करायचं आहे, असं करतो आपण. ओके? हे हात मध्ये असतात. आता समजा मी आता एक्झाम्पल, हा जर माईक, हा हात आहे समजला, तर आपण असं करतो ना. बरोबर आहे ना? हे करून मी डॉलर, चौकुरे, चौकुरे, डॉलर, चौकुरे टाकला. परत मी काय केलं, ती प्रोसेस पूर्ण झाली एकदा करून, क्राऊन चक्रावर टाकला, हातावर टाकला, परत मी प्रोसेस पूर्ण केली. परत मी काय केलं, तुमच्या ह्याच्यावर युरो, रुपीज, मॅनिफेस्टेशन हे सिंबल टाकले सेकंड लेवलचे. ओके? पुन्हा केलं. परत मी पूर्ण करून, परत तुमची पुढची, तुम्हाला क्लिअरिंगचा सिम्बॉल द्यायचा असतो, तो ह्याच्यावर तुमच्या क्राऊन चक्रावर, ऍफर्मेशनचा सिंबल, आणि जो तुमचा स्प्रिंगचा सिंबल आहे तो इमॅजिन करायचा. तुमच्या सहस्त्रार चक्रावर तो इमॅजिन करायचा. वसुधा सिंबॉल तुम्हाला ड्रॉ करता येत असेल तर तुम्ही ड्रॉ करा, नसेल तर इमॅजिन करा. एक लक्षात घ्या, तुम्हाला दुसऱ्याला द्यायची किती इच्छा आहे त्याच्यावर ते तुमचा रिझल्ट कसा येणार ह्याच्यावर आहे. आणि पुढच्याचे कर्मही त्याच्याशी जोडले जावे लागतात. पुढच्याचे कर्म संपत आले की ऑटोमॅटिक ती जी विद्या आहे, ती जी ऊर्जा आहे, ती तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी आणायला मदत करते. पण तुम्हाला देताना त्याला सगळे सिम्बल्स द्यायचे. तिथं पूर्णपणे तुम्हाला तो स्प्रिंगचा सिंबल इमॅजिन करायचा आहे. पुढे यायचं, हातावर सगळे सिंबॉल द्यायचे, कप करायचा. त्याच्या हाताला आपण ज्या वेळेला सगळे सिंबॉल देतो त्याच्यानंतर मी तुम्हाला असं करायला सांग. बरोबर आहे? आणि मग परत मी ते सगळे सिंबल तुमच्या ह्या हातावर आणि ह्या हातावर काढते पेन्सिलनं. तुमच्या दोन्ही हातावर, म्हणजे पहिल्यांदा चौकुरे काढला, बरोबर आहे, शुद्ध केलं. मग परत डॉलर काढला, परत मी रुपीज काढला, मॅनिफेस्टेशन दिला, क्लिअरिंग दिला, आणि पूर्ण तो ह्याचा डबल अफर्मेशनचा दिला. आणि तो जो पिरॅमिड आणि स्प्रिंग असतो तो त्याच्या हातावर इमॅजिन करायचा, ह्या हातावरही ह्या हातावर. म्हणजे हे सिम्बल्स तुम्हाला तुमच्या दिले जातात. आता समजा हे सगळे दिले, परत चौकुरे टाकायचा. त्याला काय सांगायचं की हा सिंबल आता ह्या व्यक्तीजवळ ही ऊर्जा पूर्णपणे ह्याच्या शरीर, सातचक्र आणि ओरामध्ये स्थिर झालेली आहे. ओरा लॉक करायचा. ओरा पायापासून तुम्ही हात घेऊन, माझी पेन्सिल अशीच असते हातामध्ये, मी असं घेते, असं लॉक करते, इथे चौकुरे काढते, वर इथे असा चौकुरे काढते. लॉक 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 3 वेळा तुम्ही लॉक केला की तो ओरा लॉक होतो. 3 वेळा इथं म्हणायचं लॉक लॉक लॉक.
परत काढायचं, चौकुरे चौकुरे चौकुरे, लॉक लॉक लॉक, लॉक होऊन जातो ऑरा. हे लक्षात आलं? ही प्रोसेस पूर्ण करायची. आणि त्या व्यक्तीला परत तुम्ही दुपारी, आता आता आज मी तुम्हाला मेडिटेशन सांगितलं. परत उद्या काय करायचं, उद्या परत मी तुमच्याकडनं हातावर करून घेईन. मला कळेल की तुम्हाला ऊर्जा जाणवतात का नाही. मी आज तुमचं हातावर नाही घेतलं. सगळं डिस्टर्ब आहे. कधी तुम्ही जाताय, कधी येताय असं व्हायला लागलं. हो, ते लाईट पण नाही येत. हा, तर डिस्टर्ब आहे. हं. परत मी उद्या ऍक्टिव्हेशन करून घेईन. अरे, म्हणजे आज नाहीच तुमच्या झालं. हातावर तुम्हाला परत उद्या सगळे सिम्बल्स तुम्ही डोक्यात ठेवा. परत तुमच्या हातावर सगळे सिम्बल्स काढा. आपण परत सगळे हं. सिम्बल्स काढू. तर ह्याप्रमाणे तुम्हाला त्या ऊर्जा त्या व्यक्तीकडनं ऍक्टिव्हेट करून घ्यायच्या आहेत. ऑफलाईन असेल तर खूप सोपं असतं, समोरच असतंय, तुम्हाला फक्त त्याच्या क्राऊन हां. चक्रावर काढायचे. तुम्ही त्यांच्या सगळ्या चक्रावर सुद्धा काढू शकता. तुम्ही कशी अटेनमेंट द्यायची ही तुमची प्रोसेस तुम्ही फिक्स करायची. मी तुम्हाला बेसिक हं. सांगितलं की मी कशी देते. आणि मणिरेकीला गरज नसते की तुम्ही सगळ्या चक्रांवर काढलं पाहिजे किंवा सगळंच दिलं पाहिजे, गरज नसते. मणिरेकीला तुम्ही फक्त क्राऊन चक्रावर त्याचे सगळे सिम्बल्स तुम्ही दिले आणि त्याला तो जो इमॅजिन करायचा असतो तो महत्वाचा असतो मणिरेकीवर. आणि रोज हं. सकाळी त्या व्यक्तीला 5 मिनिटे तो ट्री इमॅजिन करायला सांगावं लागतं. तो ट्री इमॅजिन करा, त्याचा डॉलर, युरो सगळे सिंबल तुमच्याकडे येत आहेत हे इमॅजिन करा. आणि मग काय करायचंय, त्यांना ते इमॅजिन करून झालं की त्यांचे वर्षभरातले जे प्लॅनिंग आहेत किंवा तुमचं एखादं काम समोर आहे, तुम्हाला प्रोजेक्ट आहे तुमचा आणि तो तुमचा उभा राहणार आहे, किंवा तुम्ही एखाद्याचे पैसे परत येणार, हे सगळं तिथे बसून त्या झाडाखाली बसून तुम्हाला इमॅजिन करायचंय रोजची 5 मिनिट. हं. ज्याला फक्त मणिरेखीमध्ये काम करायचंय त्याला हे इमॅजिन करायचंय. म्हणजे तुम्हाला गोल्डन पिरामिडचं मेडिटेशन तुम्हाला तयार करावं लागेल. आणि काय करावं लागेल, गोल्डन ट्रीचं मेडिटेशन करावं लागेल, आणि हे शेवटचं ऍक्टिव्हेशनचं मेडिटेशन, असे 3 मेडिटेशन तुम्हाला तयार करावे लागतील. हं. व तुम्ही ते तुमच्या लँग्वेजमध्ये तुमच्या पद्धतीनं तुम्ही तयार करू शकता. चालेल. आलं लक्षात? आणि काहीही झालं तरी तुमचं इंटेन्शन इतकं महत्वाचं असतं की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये समृद्धी यावी, हे जे इंटेन्शन असतं आपल्या मनामध्ये, तेच इंटेन्शनवर रेकी काम करत असते. जसं तुम्ही त्या रेकीमध्ये दुसऱ्याच्या भावना ना ते महत्व देता, तुम्ही त्यांच्या चांगल्यासाठी मनातनं खूप सारे तुम्ही दुवा देता, आणि मग ज्यावेळेला तुम्ही अट्युनमेंट देता त्यावेळेला ती अट्युनमेंट प्रोसेस होते. ती अट्युनमेंट ते पुढच्या व्यक्तीला जाणवते. अगदीच ते पुढच्या व्यक्तीचं लक्ष समजा डायव्हर्ट झालं, त्या पुढच्या व्यक्तीचं काहीतरी डोक्यात काहीतरी विचार सुरू असतील, तर ते एखाद्या वेळेस त्यांचं आपलं कनेक्शन होत नसेल. हं. पण शक्यतो मॅक्झिमम सगळ्यांना ती ऊर्जा जाणवते. आलं लक्षात? आता सांगा मला हो. की तुमचे काय प्रश्न आहेत का? आपण फक्त अट्युनमेंटचा आज बघू, आणि अट्युनमेंट नंतर 21 दिवस त्या व्यक्तीनं, जिला आपण अट्युनमेंट दिलेली आहे, तिनं ते काम करायचं आहे. 21 दिवस ते हं. सगळे सिम्बल्स डोळ्यासमोर बघायचे आहेत. हो. स्वतःच्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करून घ्यायच्या. तुम्हाला मी वसुधा दिलेला आहे, मिडा स्टार दिलेला आहे, हे सगळे सिम्बल्स हं. मी तुम्हाला दिलेले आहेत. हे मी तुमच्या क्राऊन चक्रावर, हातावर ड्रॉ केलेले आहेत. मिडा स्टार ड्रॉ करायला शिकून घ्या. येत नसेल तर त्या स्ट्रोकनं पेन्सिल घ्या किंवा हात घ्या आणि तो असा ड्रॉ करायला शिका. खालून वर कुठला स्ट्रोक जातो, खाली कुठला येतो, वर येतो, परत खाली येतो, परत वर जाऊन तो त्या रेषेला जोडला जातो, आणि त्याच्या खाली परत एक रेष ओढायची. हं. कारण आणि अवघड म्हणला तर फक्त मिडा स्टारच आहे. हो, थोडासा वसुधा सिम्बॉल तुम्ही असं. डोळ्यासमोर बघू शकता. तुम्ही छानपैकी तुमच्या हो. डोळ्यात तो लगेच बसतो. हो. आलं लक्षात? आणि आता हं. ज्यांच्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम चालू आहेत, त्यांनी एक करायचं की पाण्याला सुद्धा चार्ज करून प्यायचं. वसुधा सिम्बॉल, मिडास्टार, हे जे मेन सिम्बल्स आहेत ह्याच्यातले, तर हे जे सिम्बल्स आहेत हे तुम्हाला पाण्यामध्ये आपण चार्ज करायचे. आता तुम्हाला चौकुरे येतो, चौकुरे टाका. सेहेकी टाका, संतुलनचा सेहेकी आहे तर सेहेकी टाका. आणि मग त्याच्यावर तुम्ही मिडास्टार काढा, वसुधा इमॅजिन करा. 1 सेकंदभर इमॅजिन करा त्या पाण्यामध्ये त्याच्या ऊर्जा चालल्या आहेत. आणि मग ते पाणी परत चौकुरे टाका, तो स्टेबल होईल, आणि मग ते पाणी तुम्ही प्या. हं. वसुधा सिंबल सुद्धा वापरला जातो पाणी चार्ज करण्यासाठी. हां.
कारण तो आपल्या आयुष्यामध्ये खूप सारी समृद्धी आणतो ना, तर त्यासाठी तो सिंबल वापरला जातो पाणी चार्ज करून पिण्यासाठी. बरेचसे मणिरेकीचे मास्टर्स जे असतात ते तुम्हाला सांगतात की वसुधा सिंबॉल यूज करा त्यासाठी. आपण डॉलर हम्म. पण टाकतो, डॉलर टाका, रुपीज टाका. आपल्या आणि आपल्या ऊर्जा रुपीज बरोबर कनेक्टेड आहे म्हणून आपण रुपीज वापरतो. इंग्लंडमध्ये राहणारा माणूस रुपीज नाही वापरणार, अमेरिकेतला माणूस रुपीज नाही वापरणार. ते लोक डॉलर युरो ह्याच्यामध्ये काम करतात. फक्त ते त्याची करन्सीला जास्त व्हॅल्यू आहे म्हणून तो डॉलर आपल्या ह्याच्यात पण किंवा मणिरेकीच्या ह्याच्यात पण आपण शिकवला जातो. कारण आता तर सगळं कॉमन आहे ना, आता जगभर कुठेही कुणीही राहत असतं. मुलं जॉबला हो. जाताना ती अमेरिकेत जातात, युरोप ह्याच्यात युकेला जातात, कुठेही जातात जॉबला. म्हणून हे सगळे सिम्बॉल शिकवले जातात. हम्म. आलं लक्षात? ऍफर्मेशनचा जो सिम्बॉल आहे त्याचं महत्व लक्षात ठेवा की त्यावेळेला तुम्ही सकाळी मेडिटेशनला बसताय त्यावेळेला, ज्या वेळेला तुम्ही म्हणता की माझ्याकडे प्रचूर मात्रामध्ये धन आहे किंवा माझ्याकडे मला हवं त्यापेक्षा धन माझ्याकडे येत आहे, असं ज्या वेळेला म्हणतात, असं म्हणून झाल्यानंतर 3 वेळा म्हणायचं आणि त्याच्यानंतर तो जो इन्फिनिटीचा सिम्बॉल तुम्हाला शिकवलाय, 2 झिरो आणि मध्ये 2 लाईन, हा. हा जो सिंबल दिलेला आहे तो सिंबल तुम्हाला त्याच्यानंतर इमॅजिन करायचा आहे. तुम्ही रोज जे काही तुम्ही रोज मेडिटेशन करणार त्याच्यामध्ये तुमच्या ज्या इच्छा तुम्ही रोज रोज सांगता, रोज आता आपण एक हम्म. म्हणतो आपलं एक काम आहे तर आपण ते रोज डोळ्यासमोर पाहतो ना, त्याच्यानंतर तुम्हाला तो तो सिंबल पाहायचा आहे. लक्षात आलं? हम्म. ओके, अजून काय शंका आहेत बोला. मला विचारायचं माझ- होतं, आता इन्फॉर्मेशनची तू माहिती सांगितली का नाही, तर ही पीडीएफ स्वरूपात रायटिंग करून सांगणार का स्टेप बाय स्टेप, कोणती स्टेप आधी घ्यायची कोणती नंतर घ्यायची? अट्युनमेंट ना, एक मिनिट थांब. हम्म. अट्युनमेंट मध्ये हे मी जे केलंय ते मी दाखवते आणि नाहीतर मी तुम्हाला देईल मी तुम्हाला. हे आणि ते ते स्टेप तर बाय मी स्टेप तुम्हाला शेअर करणारच आहे. हा, पहिल्यांदा कोणती हा, द्यायची, पहिल्यांदा हे कुठला ते step शेअर करायचा, करणार आहे नंतर मी. कुठला? एकच मिनिट. हा हा, हे बघ. आता मणिरेकीची अटुनमेंट दीक्षा आम्हाला नाही झालं, स्क्रीन शेअर नाही झाली. शेअर झाली नाहीये स्क्रीन. एक मिनिट. नाही झाली. इथं तर दाखवतंय. नाही होत. आता झाली बघ. हा, हे बघ. आता इथं थांब जे जरा. आहे, ही जी हा. अटुनमेंटची प्रक्रिया आहे बघ, समोरच्या व्यक्तीला हे रिलॅक्स बसून डोळे बंद करायला सांगावे, बरोबर आहे. त्याच्यानंतर ही हम्म. स्टेप 2 आहे. स्वतःच्या क्राऊन चक्रावर आपण हे स्वतःला ऍक्टिव्हेट करायचं. आपण स्वतःला त्या उच्चतम युनिव्हर्स सोबत कनेक्ट करायचं. तिसरी स्टेप आहे हात जोडून रेकी पोझिशनने व्यक्तीच्या क्राऊन चक्रावर, सहस्त्रार चक्रावर रेकी एनर्जी पाठवा. म्हणजे तुम्ही ते सिम्बल्स कुठं काढणार? सहस्त्रार चक्रावर. चर्चा करा. स्टेप 4 काय आहे? मानसिकरित्या म्हणजे मनाने तुम्ही लेवल 1 हे सगळं काम करायचंय. म्हणजे मनाने करतो आपण. हार्ट आणि पाम चक्रावर हम्म. व्हिज्युअलाइज करा. हे तुम्ही व्हिज्युअलाइज फक्त क्राऊन चक्रावर केले तरी चालतात. हार्ट आणि पाम चक्रावर पण तुम्ही ते सिम्बल्स तुम्ही डायरेक्टली पेन्सिलनं द्या. पेन्सिलनं हम्म. द्या. तुम्ही व्हिज्युअलाइज करण्यापेक्षा तुम्हाला द्यायचं आहे ना हार्ट चक्रावर आणि क्राऊन चक्र. मी तुम्हाला तुमच्या हार्ट चक्रावर, विशुद्धी चक्रावर आणि आज्ञा चक्रावर पण तुम्हाला मी सगळे सिम्बल्स दिलेले आहेत. पण तुम्हालाही दुसऱ्याला ज्या वेळेला तुम्ही द्याल त्यावेळेला तुम्ही पेन्सिलनं द्या. व्हिज्युअलाइज करण्यापेक्षा तुम्ही पेन्सिल युज करू शकता. 15 मिनिटं तर असतात तुम्हाला एकाला अट्युनमेंट देण्यासाठी, बरोबर आहे. परत आता हे काही मिनिटे ही एनर्जी काय व्हायची? प्रवाहित होण्या आणि अट्युनमेंट पूर्ण झाल्याचा संकल्प करा. म्हणजे काय? तुमची अट्युनमेंट मी जसं तुम्हाला सांगितलं ना, लक्ष्मी मातेला थँक्यू म्हणा आणि मला तुम्ही ही या ऊर्जा दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद माना, हे असतात ते नम्रतेने अट्युनमेंट पूर्ण झाल्याचा संकल्प करा. पण मी तुम्हाला वाटलं तर मराठी भाषेमध्ये हवे तर मी तसं पण तुम्हाला लिहून पाठवून दे. आणि अट्युनमेंट आपण ज्याला दिली त्याला थँक्यू म्हणावं लागतं आणि कट 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 म्हणजे त्याच्याशी कॉर्ड कट करावी लागते. त्याच्यानंतर हम्म. ज्या वेळेला तुमचं हे सगळं होईल त्याच्यानंतर तुम्हाला हे करावं लागतं, रोज वॉटरनं हात क्लीन करावे लागतात. आणि जर तुम्हाला खूप निगेटिव्हिटी जाणवत असेल तर तुम्हाला जाऊन मिठाच्या पाण्यानं आंघोळ करायची आहे. नसेल
तर तुम्हाला आंघोळ नसेल करायची तर मीठ आणि कॉफी घेऊन हात स्वच्छ करायचे आहे. मीठ किंवा कॉफी दोन्ही मिक्स करून घ्यायचं आणि ते हातावर घेऊन असं चोळायचं हातांना आणि हात धुवायचे. किंवा मोठं नमक हम्म. किंवा मोठं मीठ किंवा पिंक साल्ट काय करायचं, पाण्यात टाकून आंघोळ करायची. हे तुम्हाला करायचंच आहे कंपल्सरी, कारण कॉटकट करावी लागते. तुम्ही दुसऱ्याला ज्या वेळेला अटोनमेंट द्याल त्यावेळेला तुम्हाला हे करावं लागतं. विसरायचं नाही, हम्म. लिहून ठेवायचं. अटोनमेंट नंतर काय कर, आता 21 दिवस तुम्हाला स्वतःवर पहिल्यांदा, आता तुम्ही काय कराल, हा क्लास संपल्यावर पहिल्यांदा तुम्ही 21 दिवस स्वतःवर प्रयोग कराल. 21 दिवस तुम्हाला स्वतःच्या आर्थिक ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी वापरायचेत. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला 21 दिवस जी प्रोसेस मी शिकवली ते ऍक्टिव्हेशन, उद्या आपण जे करतोय ते ऍक्टिव्हेशन आणि गोल्डन ट्री बघायचं ऍक्टिव्हेशन, हे तुम्हाला करायचंय. आता हे तर तुम्हाला माहिती आहे, हे आपण उद्या पण डिस्कस करणार आहोत की कसं वापरायचं हे सगळं. तर लक्षात आलं दोघींच्या? मी तुम्हाला हो, ते परत एकदा मराठीमध्ये ती स्टेप टाकते सगळं लिहून. अशा छोट्या चालेल. छोट्या स्टेप टाकल्या तरी तुमच्या लक्षात राहील. बरोबर आहे? हो. पूजा मॅडम लक्षात आलं, कारण तुमचं आज कनेक्शन येत होतं जात होतं. नाही, नाहीच नाहीच झालं क्लिअर. पहिलं जरासं दिसल्यानंतर गेलंच. हा, कारण मला पण नंतर तुम्ही हम्म. दिसल्या नाहीत. तुमचं नाही, पहिलं डॉलर सिम्बॉल नंतर तुम्ही नव्हताच. नाही, नाहीच. हो. आता तुम्ही काय करा सांगते, तुम्ही जे आजचं मेडिटेशन घेतलं ते परत एकदा कराल. हा, चालेल. ओके, रेकॉर्डिंग असेल तर परत एकदा मला करा. रेकॉर्डला मिळेल ना. हा, आणि आता उद्याचा रेकॉर्ड मिळेल. क्लास पण जॉईन करा वेळेवर, चुकवू नका, कारण मग आपण उद्या पण ऍक्टिव्हेशन करून घेऊ. नाही, उद्या वटपौर्णिमा आहे, तर उद्या तुम्ही आहात का नाहीये, का परवा दिवशी? नाही, नाही, उद्या नाही, सुट्टी चालेल. दे, उद्या सुट्टी दे. कशाला? ए उद्या सुट्टी दे. माझ्याकडे खूप गोंधळ असतो बायकांचा, माझ्या शेजारी आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे घरी सगळ्या बायका असतात, त्यामुळे मला हा, उद्या 4 वाजता 5 वाजता. बापरे. मग काय करणार? कारण उद्या माझ्यामध्ये रेकीच्या क्लासला पण रेकीचा संध्याकाळची बॅच असेल उद्या 8 ते 9 ची. रेकीला मी तर सुट्टीच दिली क्लासला माझ्या. उद्या संध्याकाळची असेल. संध्याकाळी काय काम असते बायकांना? सकाळी सगळं संध्याकाळी नाही झालेले काही. असतात. नाही, 4-5 पर्यंत तर नाही शक्य. मग 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 तुम्ही आता पूजा मॅडम काय करणार? उद्या येणार आहे का पूजा मॅडम तुम्ही? हो, आमच्या इथे काय लवकरच आटपतं सगळं. 8-3 पर्यंत सगळं क्लिअर. सगळं बसू 4 ला शकते ना. घेऊया का मग? आ हा, 4ला घेऊया ना. उद्या 4 4 ला चालेल वाजता ना. घेऊया मग म्हणताय उद्या. का? हम्म. चालेल उद्या ना. 4 म्हणजे माझे किती? 4, 3, 2, 2.5. हा, चालेल ना. एक काम करा, दोघी पण उद्या या. आता काय खूप सिलेबस हं. राहिलेला नाहीये. उद्या या 4 वाजता वगैरे या. तुमचं नेट काय असेल त्याप्रमाणे मला मेसेज टाकाल. उद्या हो, फक्त तसं. ऍक्टिव्हेशन करा, कारण गॅप देऊ नका ऍक्टिव्हेशनला. नाही चालेल. नाही, करू उद्या 4 ला करू, असं करू. हा, मग माझं काय म्हणणं आहे, लवकर बंद करा मीटिंग, चालेल अर्ध्या तासात बंद करा, पण ऍक्टिव्हेशन होऊन जाईल तुमचं. ओके, चालेल. चालेल. आलं लक्षात? मग तेव्हा आपण करू. सगळं टाकू. हो. तो मिडा स्टार टाकूया, सगळे असे स्लो बसून टाकून मग तुम्ही काय कराल, आपली चक्र, पाम चक्र ओपन करून घ्याल. आणि तीच प्रोसेस तुम्हाला पुढे 21 दिवस करायची. ओके. हं, हं. आलं तर लक्षात? हे सगळं ना तू पीडीएफ स्वरूपात पाठव, म्हणजे लिहून, की हो, मग मला नाही ते मी रीड ते करून लवकर जे आहे डोक्यात ते सगळं बसतं. शेअर करते ना. हा. नाही, हे पण प्रोसेस सांगितली ना तू, ते मला लिहिलेली असली की पटकन डोक्यात घुसती, ही अशी अशी करायची आपल्याला. पाठवते खरंच आहे. अटुनमेंटची. ठीक आहे. कारण ओके, आता चालेल. तुम्ही दाखवलं ना, ते आता लिहून घेतलं ना, की आम्हाला बरं पडतं, लक्षात राहील. हा हा, नाही मी तुम्हाला ते लिहून हं. देते ना. ठीक आहे, हा, चालेल. मी हं. लिहून देते सगळं. मग बरं पडेल. ठीक आहे, चालतंय. चला मग बंद करू. जेवढं नोट्स तेवढं बरं पडतं. हो हो, चल, नोट्स बाय. पाठवते, नोट्स हो, पाठवते, आणि नोट्स त्या तेवढं. दोन्ही पाठवते, इंग्लिश मधल्याही पाठवते, मराठी. ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, स्टेफनी ब्रेल हं. यांच्या जर का नोट्स तुम्ही वाचल्या तर त्यांनी फक्त स्वतः जे त्यांनी केलं ते त्याच्यात त्यांनी एक्सप्लेन केलं. हा, हा. त्याच्यात काहीही वेगळं नाहीये, फक्त एक मणिरेकींचं जे काही थोडंफार. मग मी काय केलंय, मी ते स्टेफनी ब्रेल यांचं सगळं नाही घेतलेलं आहे. मी मराठीत कन्व्हर्ट केल्यात नोट्स, पण हा, सगळं नाही लक्षात. घेतलेलं आहे. कारण मग
त्यांनी जे केलं की त्यांच्या ह्याच्यातलं त्यांनी जे स्वतःचं लिहिलंय ते आपल्याला घेऊन काही उपयोग नाहीये ना. नाही. पण मी त्या इंग्लिश पण टाकेल ग्रुपवर आणि ह्या पण टाकते. तर तुम्हाला कसं तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल ते बघा. मी मी माझ्या मराठी पाठवून देते. एक मी पाठवलेली कुठली तरी, पण त्याच्यावर मला सिम्बॉल्स टाकायचे राहिलेत म्हणून मग मी ती परत खूप डिलीट चालली केली. तू डिलीट केले का? हा मी टाकते मी आणि मी हे पाठवून देते ना, हे स्लाइड्स पाठवून देते ना. ओके, छान. हम्म. ठीक आहे. चला, ओके. थँक्यू, थँक्यू सो मच. उद्या थँक्यू. 4 वाजता येणार ना सगळे? हो 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 हो. हो चालेल ओके, थँक्यू, थँक्यू.